एप्रिल मे 2025 महिन्यातील भविष्य भाकीत. राजकीय सामाजिक घडामोडी. प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे निलंबन भाग 1. या घटना घडणार. शेअर मार्केटमध्ये घसरण, बँकांवर दरोड्याच्या घटना, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, शिक्षकांचे संप, लहान मुले, विद्यार्थी, पोलीस, मिलिटरी यांच्यासाठी प्रतिकूल काळ, भूकंप, पूर, अवकाळी पावसाने नुकसान, घरांची पडझड, विमान दुर्घटना शक्य. दिनांक 12 मे 2025च्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये धनु लग्न उदित असून पंचम लाभस्थानातून तुळ राशीत विशाखा नक्षत्रात पौर्णिमा येत आहे. धनस्थानी प्लुटो, चतुर्थात शुक्र, शनी, राहू, नेपच्यून, पंचमात बुध, रवी, षष्ठात हर्षल, गुरु, अष्टमात मंगळ, दशमात केतू अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता चतुर्थीतील ग्रहांच्या गर्दीमुळे वातावरणात विचित्र बदल होतील. हवेत संसर्ग पसरण्याची शक्यता राहील. अवकाळी पावसाने मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील. घरांची पडझड किंवा शेतीचे नुकसान या काळात संभवते. षष्ठातील हर्षल गुरुमुळे विचित्र आजाराची साथ येण्याची शक्यता राहील. याच जोडीला अष्टमातील मंगळ घरांची पडझड व आगीचे अपघात, मोठे वाहन अपघात या काळात संभवतात. या मंगळामुळे पोलीस, मिलिटरीवर हल्ले संभवतात. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील. मोठ्या स्पर्धेमध्ये अपयश संभवते. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण या महिन्यात होण्याची शक्यता राहील. मात्र उच्च राशीतील शुक्र, कलाकार, स्त्री वर्गासाठी हा महिना उत्तम राहील. षष्ठातील गुरुमुळे या काळात मोठ्या व्यक्तींचे आजारपण किंवा तुरुंगवास या घटना संभवतात. परदेशाबरोबर महत्त्वाचे करार या काळात होतील. शेजारील देशाबरोबर महत्त्वाची चर्चा व शांतता करार देखील होतील. खेळ स्पर्धांमधून दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील. विद्यार्थी, लहान मुले यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. शाळा, कॉलेज, विद्यापीठे या ठिकाणी आंदोलने होतील. डॉक्टरांचे संप बंद होतील. बँक कर्मचारी संपाची घोषणा करतील. हॉटेलचे पदार्थ महाग होतील. बँका, सोन्या चांदीचे दुकान, ATM यांच्यावर दरोडे पडतील. रवी हर्षल षष्ठ स्थानाजवळ असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे बंद, आंदोलने, संप होतील. उच्च पदावरील व्यक्तींच्या तडकाफडकी बदली होतील. प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे किंवा निलंबन होईल. प्रमुख मंत्री, मुख्यमंत्री यांच्यात बदल होतील. काही राज्यात बंडखोरीमुळे सरकार अडचणीत येईल. मोठ्या व्यक्तींवर आरोप, बदनामीच्या घटना या काळात संभवतात. शनी, राहू, नेपच्यून या योगामुळे मोठ्या व्यक्तींच्या आत्महत्या, घातपात किंवा गूढ मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू संभवतो. देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये नकारात्मक बदल होतील. महागाईमध्ये मोठी वाढ होईल. रुपयाची किंमत कमी होईल. गुंतवणूकदारांचे शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान या काळात संभवते. मोठे लेखक, कलाकार, पत्रकार यांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात. सोशल मीडियामधून अफवा पसरवल्या जातील. आत्महत्यांचे प्रमाण या काळात वाढण्याची शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.